मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं। मुश्किलें जरूर हैं मगर ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नाही। युवक हा केंद्रबिंदू मानून देशाची ध्येय धोरणं राबवली तर भारत महासत्ता राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही असं मानणार आणि आपल्या शैक्षणिक संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कटिबद्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणजे ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर। उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील वडजी या खेडेगावात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचे वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर यांचा जन्म झाला। घरच्या आर्थिक संकटावर मात करत आपलं शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव उद्धवराव जाधवर सरांनी समाजाप्रती असणारी बांधिलकी कधी कमी होऊ दिली नाही। पुण्यात येऊन प्राध्यापकाची नोकरी करता करता त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभ्या केल्या। उत्तम वक्ता, विद्यापीठात अधिष्ठाता, बांधकाम व्यावसायिक, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अशा एकाच वेळी अनेक पदांवर ते कार्यरत आहेत। नुकतीच त्यांची पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। अशा या कर्तृत्ववान व्यक्तीच्या घरात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांचा जन्म पुण्यात झाला। अतिशय कमी वयात ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षपदाची आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली। 1995 साली एका कन्या शाळेपासून सुरुवात झालेला शिक्षण संस्थांचा हा प्रवास आज 70 शाखांपर्यंत पोहोचलाय। त्यापैकी 36 शैक्षणिक संस्थांची जबाबदारी ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर स्वतः सांभाळतात। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये 25,000 विद्यार्थ्याहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1,500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। बल, बुद्धी आणि सद्विचार या तत्वावर वाटचाल करणाऱ्या संस्थेने भारतीय संस्कृतीबरोबर अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब केलाय। विद्यार्थ्यांसाठी 100% रोजगाराच्या संधी, कमीत कमी फी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी ही जाधवर ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये आहेत। ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन टॅक्सेशन, सायबर लॉ, LLB, MBA, PGDHRM, LLM अशा अनेक पदव्या वयाच्या 24व्या वर्षीच प्राप्त केल्या आहेत। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, MBA, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम अशा अनेक शैक्षणिक संस्थांचं जाळं त्यांनी उभं केलंय। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 4 वर्षांपासून युवा संसद सुरू केली। महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात। केंद्र शासन, राज्य शासन, कॉमन युथ कौन्सिल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे। विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पियो हा 31 डिसेंबरला उपक्रम, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर कल्चरल फेस्टिवल, श्रीमद भागवत भक्ती कथा ज्ञान यज्ञ महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, पोलिसांसाठी रेनकोट वाटप, आदर्श माता पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात।
सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचं युवा प्रदेश अध्यक्ष म्हणूनही ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांनी जबाबदारी सांभाळली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून त्यांनी युवा संघटनांचं काम केलंय. ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांना आजपर्यंत महाराष्ट्र रत्न भूषण पुरस्कार, दिल्ली येथील राष्ट्रीय एकता पुरस्कार अशा वेगवेगळ्या 22 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. भविष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा मानस आहे. रिअल इस्टेट, शिक्षण, हॉटेल, सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात जाधवर ग्रुप सध्या कार्यरत आहे. हे सर्व यश मिळवताना वडील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, आई सुरेखाताई सुधाकरराव जाधवर, मोठा भाऊ जयप्रकाश सुधाकरराव जाधवर यांचं मोलाचं मार्गदर्शन असल्याचं ॲडव्होकेट शार्दूलराव. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारो, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, यशवंत, कीर्तिवंत, ज्ञानवंत, पुण्यवंत, वर्धवंत, सामर्थ्यवंत जाणता राजा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षा ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणी. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या 3ऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेसाठी उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या नात्यानं आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जे ब्रीद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील युवकांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या सर्व लोकांना दिलं, तेच ब्रीद नव्यानं पुन्हा एकदा या देशातील सर्व युवकांना, विद्यार्थ्यांना, गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातल्या लोकांना, समाजातील विविध घटकातल्या लोकांना देण्यासाठी नव्यानं हा एक प्रयत्न डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट आणि जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आज ही व्याख्यानमाला जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत येणारे विविध शाखा यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेत आहोत. या कार्यक्रमाच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे समाजातील विविध घटकांमधल्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत, समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत. हाच एक प्रामाणिक प्रयत्न या व्याख्यानमालेच्या द्वारे आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आज मला सांगताना फार आनंद वाटतो की जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मागील 25 वर्षापासून त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना एक शिक्षण संस्था चालक म्हणून एक ज्यावेळेसला आपण संस्था चालवतोय त्यावेळेसला एक ज्ञानदानाचं काम करत असताना, विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना आमच्या जर संस्थेचं तुम्ही ब्रीदवाक्य पाहिलं तर ते ब्रीदवाक्य असं आहे, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम, बल, बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण. एज्युकेशन सेक्टरमध्ये बलाचं आणि बुद्धीचं काम हे त्या ठिकाणी होतच असतं, परंतु एक सामाजिक बांधिलकी लक्षामध्ये घेता विद्यार्थ्यांना सदविचारसुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती शिकवणं, सांगणं, त्यांना त्या पद्धतीचे संस्कार त्यांच्यावरती होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतले जातात. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम हा विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी देतो आहे. याचं आयोजन आणि नियोजन फार मोठ्या प्रमाणावरती अत्यंत संवेदनशीलपणे कोणत्या कार्यक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं होईल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे सर्व कार्यक्रम हे आपण त्या ठिकाणी घेत असतो. आज मला सांगताना फार आनंद वाटतो की एवढे कार्यक्रम घेत असताना, इतक्या विविध पद्धतीचे कार्यक्रम घेत असताना प्रत्येक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी एक एक जरी चांगल्या गोष्टी शिकल्या तरी त्यांचं आयुष्य हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्यांना एवढ्या मोठ्या ताटामध्ये ज्या वेळेसला आपण हे सगळे संस्कार देतोय त्याच्यातनं कोणते घ्यायचे, कशा पद्धतीने घ्यायचे हा विचार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करता येतो. त्यांच्या विचाराला चालना अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळते. त्यांना डिसिजन घेण्याची ताकद या सगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून अशा पद्धतीचे कार्यक्रम संस्थेच्या वतीनं मागच्या 25 वर्षापासून आपण त्या ठिकाणी घेतोय. ज्या वेळेसला 2021 साली कोरोना होता, या कोरोनाच्या कालावधीमध्ये 2020, 2021, 2022
हे तिन्ही वर्ष अशा पद्धतीने गेली की कधी लॉकडाऊन होतोय, कधी बंद होतंय, कधी चालू होतंय, हे कुणालाही काही कळत नव्हतं. रुग्णसंख्या वाढली की लॉकडाऊन होत होता, कमी झाली की थोडंसं काहीतरी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कार्यक्रम घ्यायला थोडी परवानगी त्याच्यामध्ये मिळत होती. आणि त्याच्यामुळं कोणतेही सण, कोणतेही वार, कोणतीही जयंती, कोणतीही पुण्यतिथी ही कोणाचीही त्या ठिकाणी साजरी झाली नाही. त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मागच्या 20, 21, 22 असं 3 वर्षांमध्ये त्या ठिकाणी होत नव्हती. आणि म्हणून एक विचार माझ्या मनामध्ये आला की ज्या वेळेसला कोरोना चालू झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणावरती एक ऑनलाईनचं फॅड आलं. इंटरनेट फार मोठ्या प्रमाणावरती वापर त्याचा चालू झाला. ऑनलाईन एज्युकेशन त्या ठिकाणी शाळांच्या आणि कॉलेजेसच्या माध्यमातून लोकांना मिळायला लागलं. एवढंच नाही, बालवाडीची मुलंसुद्धा घरामध्ये कॉम्प्युटरवरती इंटरनेटचं साह्याने त्याच्यामध्ये अभ्यास करत होती. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मागच्या 3 वर्षापासून त्या ठिकाणी होत नाहीये. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरती उत्साह, फार मोठ्या प्रमाणावरती देव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा फार मोठ्या प्रमाणावरती वर्ग हा संपूर्ण भारत देशामध्ये आहे आणि त्यांची जयंती साजरी करता येत नाहीये. आणि म्हणून माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली की आपण याच ऑनलाईन पद्धतीनं हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम त्या ठिकाणी आपल्याला घेता आला पाहिजे. आणि त्याचंच एक उदाहरण जर आपण लक्षामध्ये घेतलं तर पहिली ऑनलाईन व्याख्यानमाला ही 2021 मध्ये झाली, दुसरी ऑनलाईन व्याख्यानमाला 2022 मध्ये झाली आणि आता 14 एप्रिल ते 24 एप्रिल 2023च्या दरम्यान थर्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन लेक्चर सिरीज म्हणजेच तिसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला आपण त्या ठिकाणी घेत आहोत. आज जर आपण त्याचं उदाहरण पाहिलं तर आज आपण या ठिकाणी या पत्रिकेला जे आपण ब्रीथ दिलंय, जी थीम दिलेली ते त्या थीममध्ये आपण असं म्हणतोय, द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000+ स्टुडंट टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी. म्हणजेच या देशाचं जे लोकतंत्र आहे, या देशाची जी लोकशाही आहे, ही जर आपल्याला मजबूत करायची असेल, याला जर बळकटी आणायची असेल, या कार्यक्रमाशिवाय पर्याय हा मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दुसरा कोणताही असू शकत नाही. कारण द इव्हॉल्विंग क्लासरूम ऑफ 50,000 स्टुडंट्स टू स्ट्रेंथन द इंडियन डेमोक्रेसी हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत, युवकांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत त्यांच्यापर्यंत हा कार्यक्रम पोचणारच आहे. परंतु 50,000 असे तरुण युवक आहेत की ज्यांचं वय हे वय वर्ष 16 ते वय वर्ष 25 पर्यंत आहे. अशा 50,000 लोकांपर्यंत हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी पोहोचवतोय की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, लोकतंत्र, ज्यांच्यामुळे संविधान आपल्याला त्या ठिकाणी मिळालं, ते पूर्ण विचार हे लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. ज्या वेळेसला जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मागच्या 6 वर्षापासून आपण हे संविधान कशा पद्धतीनं आपलं त्या ठिकाणी स्ट्रेंथन करता येईल, आपल्या देशाचं डेमोक्रेसी, आपल्या देशाचं लोकतंत्र, लोकशाही अजून कशा पद्धतीनं मजबूत करता येईल, याचा प्रयत्न मागच्या 6 वर्षापासून आपण त्या ठिकाणी करतच आहोत. युवा संसद, सशक्त युवा, सशक्त राजकारण आणि सशक्त भारत. युवकांनी चांगल्या राजकारणामध्ये आलं पाहिजे. व्हाईट कॉलर लोक हे राजकारणामध्ये आली पाहिजेत. त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे विचार ज्या वेळेसला या राजकारणाला त्या ठिकाणी नवनवीन विचार त्याच्यामध्ये मिळतील, त्यावेळेसला नक्कीच हा देश त्या ठिकाणी महासत्ता झाल्याशिवाय त्याच्यामध्ये शस्त्र बसणार नाही, शस्त्र राहणार नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अशा लोकांना या कार्यक्रमामध्ये बोलवलं गेलं की जे लोक गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजामधून आले, ज्या लोकांना राजकारणाची फार मोठ्या प्रमाणावरती पार्श्वभूमी नव्हती, पण ज्यांनी स्वतःच्या नावाचा झेंडा भारताच्या राजकारणामध्ये राहण्याचं काम केलं आणि यांची पार्श्वभूमी नसताना सुद्धा ज्यांना पार्श्वभूमी नाही अशी जी समोर बसलेले 2-3 हजार युवक आहेत, या युवकांना त्या ठिकाणी त्यांनी प्रेरणा दिली पाहिजे. आणि प्रेरणा दिल्यानंतर ही जी गोरगरीब, शोषित, दलित, वंचित समाजातली जी लोक आहेत, तळागाळातली लोक आहेत, ही सगळीच्या सगळी लोक त्या ठिकाणी राजकारणामध्ये आली पाहिजेत. आणि ज्या वेळेसला या देशातल्या गरिबांच्या लोकांच्या हातामध्ये हे राजकारण त्या ठिकाणी जाईल, या देशाचं राजकारण ज्या वेळेसला इथल्या शोषित आणि आदिवासी लोकांच्या हातामध्ये जाईल, त्यावेळेसला खरोखरच त्यांचं जे न्याय हक्क आहेत, जे न्यायापासून जे त्यांना अधिकार आहेत, त्या अधिकारापासून जे दूर राहिलेली लोक आहेत, यांच्यापर्यंत जोपर्यंत ते यांच्या हातामध्ये सत्ता जात नाही, तोपर्यंत त्या लोकांपर्यंत पोचायला सुद्धा त्यांची खरी कोणती दुःख आहेत
हे दुःख सुद्धा त्या लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजेत. आणि म्हणून अशा पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत, या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा नवनवीन युवकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रेरणा देण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावरती करतोय. आणि म्हणून ज्यावेळेसला आपण व्हाईट कॉलर लोक म्हणतोय, त्यावेळेसला डॉक्टर्स असतील, वकील असतील, आर्किटेक्ट असतील, इंजिनियर्स असतील, टीचर्स असतील, अशी सगळी चांगली चांगली शिकलेली लोक याच्यामध्ये आली पाहिजेत. आणि म्हणून याचाच एक पार्ट जे 6 वर्ष आपण त्या ठिकाणी करतोय, तेच आता त्याचाच एक एक्सटेंडेड व्हर्जन म्हणून, त्याचाच एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणून आपण त्या ठिकाणी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला चालू केलेली आहे, ज्याला आज 3रं वर्ष त्याचं त्या ठिकाणी चालू होत आहे. आणि म्हणून या देशाचं लोकतंत्र मजबूत करण्यासाठी अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं त्या ठिकाणी आयोजन आणि नियोजन आपल्या संस्थेच्या माध्यमातून अत्यंत प्रामाणिकपणानं आपण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करत आहोत. त्याचं कारण असं आहे की ज्या व्यक्तीमुळं आपल्याला त्या ठिकाणी आजचा आपण हा कार्यक्रम घेऊ शकतोय, ज्या व्यक्तीमुळं आज आपल्याला अधिकार मिळाले, ज्या व्यक्तीमुळं आजचा आपलं प्रत्येकजण आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये एक वाक्य असतं, मला फ्रीडम ऑफ स्पीच आहे, मला फ्रीडम बोलायचा अधिकार आहे, पाहिजे त्या देवाची पूजा करण्याचा अधिकार आहे, मला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, मी काही करण्याचा अधिकार मला त्या ठिकाणी आहे. ज्याच्यामुळं हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी मिळालं, ज्या माणसामुळं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत प्रत्येक जण आपापले अधिकार त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सत्यात उतरू शकतो. अन्यथा आपली परिस्थिती ही जर्मनीसारखी, अन्यथा नॉर्थ कोरियासारखी त्याच्यामध्ये झाली असती. ज्या व्यक्तीमुळे हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत, त्या व्यक्तीचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. समाजातील सगळं बहुजन समाजापर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत, वंचितांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत, सर्व गरीब विद्यार्थ्यांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत, सर्व घटकातल्या विविध लोकांपर्यंत हे विचार पोहोचले पाहिजेत. आणि ते जे विचार आहेत, त्या विचाराची जी आग आहे, ती आग कायमस्वरूपी त्या ठिकाणी धगधगत राहिली पाहिजे. आणि ती जी धग आहे, ती धग प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी तशीच तेवत राहिली पाहिजे. आणि म्हणून असे जे कार्यक्रम आहेत, हे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय. आज मला सांगताना फार आनंद वाटतो. आज ही ऑनलाईन व्याख्यानमाला घेत असताना आज आपल्याला लायन्स क्लब इंटरनॅशनल असेल, लायन्स क्लब पुणे पर्ल असेल, लायन्स क्लब ग्लोबल टीचर असेल, यांच्या तिघांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आपण आज त्या ठिकाणी घेतो. लायन्स क्लब ग्लोबल टीचर सारखी लोक आज आपल्यासोबत जुडली गेलेली आहेत की आज याच्यामधनं KG पासून PG पर्यंत जेवढी काही शिक्षक त्या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम त्याच्यामध्ये करतात, ज्ञानदानाचं काम करतात, ती सगळीच्या सगळी लोक या कार्यक्रमासोबत त्या ठिकाणी जुडली गेलेली आहेत. आणि म्हणून हा ज्या वेळेसला कार्यक्रम होतोय, त्यावेळेसला हा कार्यक्रम ह्या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून त्या गावामधल्या शेवटच्या वाड्या वस्तीत तांड्यावरच्या शिक्षकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचणार आहे. आणि तो कार्यक्रम शिक्षकांकडनं विद्यार्थ्यांकडे पोहोचण्याचं काम हे फार मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी होणार आहे. कारण जोपर्यंत ह्या देशातले सर्व शिक्षक असं मनाने त्या ठिकाणी ठरवत नाहीत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत, तोपर्यंत ते पोहोचू शकत नाही. एकदा जर त्या ठिकाणी शिक्षकांनी ठरवलं हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे, तर नक्कीच एखाद्या गावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ते विचार अत्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतात. आणि म्हणून जाणीवपूर्वक लायन्स क्लब ग्लोबल टीचर ह्या सुद्धा लोकांना आपण आपल्यासोबत जोडून घेण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आज जर तुम्ही पाहिलं, आज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला जी 3री त्या ठिकाणी पार पडत आहे, याच्यामध्ये जर आपण विचार केला तर कोणते विषय घेतलेले आहेत, कोण ही लोक बोलत आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर तुम्ही पूर्ण आयुष्य लक्षामध्ये घेतलं, त्यांचे विचार लक्षामध्ये घेतले आणि त्यांचं व्यक्तिमत्व जर लक्षामध्ये घेतलं, तर एकच गोष्ट त्या ठिकाणी माझ्या मुखामध्ये आत्ता येते, ते म्हणजे विश्वरत्न. एवढं विशाल आयुष्य हे त्या ठिकाणी त्यांचं विशाल आयुष्य, व्यक्तिमत्व त्या ठिकाणी त्यांचं होतं की मागच्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 10 दिवस ही व्याख्यानमाला चालली. पहिली आणि दुसरी म्हणजे ते 20 दिवस, आणि आजपासून जी चालू होतीये ते म्हणजे अजून 10 दिवस, असे 30 दिवस झाले, 30 वक्ते झाले, 30 विषय झाले, तरी देखील त्यांचा अभ्यास हा त्या ठिकाणी अपुराच आहे. आणि अशा व्याख्यानमाला कायम स्वरूपी आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागू शकते. एवढं मोठं विशाल व्यक्तिमत्व त्यांचं. आज एखादा माणूस जर एखाद्या विषयामध्ये म्हणजे संत तुकाराम महाराजांचा जर एखादा अभंग असेल तर त्या अभंगाच्या एखाद्या कडव्यावरती त्या ठिकाणी PhD करतो. आज जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ 30 दिवस, 30 वक्ते, 30 विषय
एकानेही तो विषय त्या ठिकाणी रिपीट केलेला नाही, एकाही वक्त्यांनी त्या ठिकाणी सेम माहिती परत परत सांगितलेली नाही. म्हणजे असं 30 दिवस झाले प्रत्येकजण 1-1, 2-2 तास त्या ठिकाणी त्यांच्यावरती बोलतोय, तरी सुद्धा त्यांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपण पूर्णपणे त्या ठिकाणी बांधता येत नाही. हे एवढं मोठं विशाल व्यक्तिमत्व त्यांचं होतं. आणि म्हणून आज सुद्धा त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जर वेळ आपण लक्षामध्ये घेतला तर तो या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या ठिकाणी गेलेला आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. या मराठी भूमीमध्ये त्यांचा सगळ्यात जास्त वेळ गेलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून ही एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ही फार मोठ्या प्रमाणावरती आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. 16 एप्रिल 2023ला माननीय श्री जामवंत मनोहर सर, जे की दलित पॅंथर संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, ते आपल्याला बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान व सद्यस्थिती याच्यावरती आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम घेत असताना जाणीवपूर्वक कार्यक्रम हा कोणत्याही झूम ॲपवरून आपण घेत नाहीये. हा कार्यक्रम कोणत्याही हॉलमध्ये नाहीये, कारण जोपर्यंत यूट्यूब आहे, जोपर्यंत इंटरनेट आहे, हे चिरकाल लोकांना स्वतःच्या मातृभाषेमध्ये, फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात जिथं जिथं लोक असतील, आणि एवढंच नाही जगामध्ये जिथेही कुठे त्या ठिकाणी मराठी लोक असतील, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी अभ्यास करता यावा, म्हणून हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे असं मला त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वाटतं. आणि म्हणून कोणताही माणूस कितीही वेळेला त्याच विषयाचा त्यांना अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास हा यूट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती करू शकतो. आणि म्हणून आज ह्या कार्यक्रमाला आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं उपस्थित झालात, मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि एकच गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत, हे विचार आजच्या परिस्थितीला सुद्धा तितकेच अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण जर आपण पाहिलं तर जे आज आपले जे राजकारणी लोक आहेत, त्यांचा जो मॅनिफेस्टो येतो, त्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी सांगितलेलं असतं की आम्ही लोकांना हे देऊ ते देऊ, प्रत्येक जाती धर्मासाठी हे करू ते करू. ते काम 50-60 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार नसणाऱ्यांना अधिकार देण्यापासून ते संविधानामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीनं ह्या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये आर्थिक सहाय्य सुद्धा केलं पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया याची घोषणा ही आज आपल्याला केल्यासारखी वाटती, परंतु जे लोकांना अधिकार नव्हते, जी लोक वंचित होती, त्या सगळ्या लोकांना संविधानातच त्यांनी त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे की धंदे उभा करण्यासाठी कशा पद्धतीनं सरकारला आर्थिक सहाय्यता ह्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी करता येणार आहे. आज राजकारणाबद्दलचे त्यांचे काय विचार होते ते आपल्याला अभ्यासाला मिळणार आहेत. जातीयतेवरती त्यांचे काय विचार होते हे आपल्याला अभ्यासाला मिळणार आहेत. आज जातीयवाद इतका मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे की आधी तर मोठे लोक फक्त राजकारणापुरती चर्चा करायचे, परंतु आता ही शाळेमध्ये छोट्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जातीवाद फार मोठ्या प्रमाणावरती पसरू लागलेला आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आर्थिक धोरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. का आज जर आपण श्रीलंकेची परिस्थिती पाहिली तर मागच्या वर्षी तर श्रीलंकेमध्ये अशी परिस्थिती होती की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॉलेजचे पेपर लिहायला सुद्धा त्या ठिकाणी क्वेश्चन आन्सर पेपर त्या ठिकाणी नव्हते, कारण ते पेपर सुद्धा त्यांच्याकडे त्यांच्या देशामध्ये नव्हते, लाईट नव्हती. इतकी मोठ्या प्रमाणावरती श्रीलंकेची परिस्थिती खाली गेलेली आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. आणि म्हणून ही जी परिस्थिती आहे, आज जर आपण संविधान लक्षामध्ये घेतलं तर कुणीही वरचढ संविधानाच्या नाहीये हे आपल्याला लक्षात येतं. कोर्टची हायरार्की आपण पाहिली, सुप्रीम कोर्टाचे अधिकार पाहिले, एकीकडे संसदेचे अधिकार पाहिले, तर प्रत्येकाला प्रत्येकाचे अधिकार प्राप्त आहेत, कोणावरतीही अन्याय होणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करून ठेवलेली आहे. आणि म्हणूनच आज आपण मोकळीकपणानं पाहिजे त्या गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याचा अभ्यास आपल्या सगळ्या लोकांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला या ठिकाणी एक युवक या नात्यानं असं म्हणावंसं वाटतं की या देशाला जर विश्वगुरू करायचं असेल, महासत्ता करायचं असेल, तर या देशातल्या प्रत्येक राजकारणी माणसांनी, या देशातल्या प्रत्येक माणसांनी त्यांचे जे विचार आहेत ते विचार आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आणणं, ते आपल्या कामामध्ये आणणं, त्या कामामध्ये आणून त्याची अंमलबजावणी करणं हे अत्यंत गरजेचे आहे. आणि ती झाली तर नक्कीच आपला देश हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती वाटतं. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं आलात,
हा कार्यक्रम यूट्यूबच्या माध्यमातून घेतोय. म्हणून माझं सर्वांना एक नम्रतेचं आव्हान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून हा जो कार्यक्रम आजपासून 10 दिवस त्या ठिकाणी चालणार आहे, याच्यामध्ये जे रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड केले जातील ते सर्वच्या सर्व व्हिडिओ आपण त्या ठिकाणी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत बाबासाहेबांचे विचार हे त्या ठिकाणी पोहोचले पाहिजेत. हीच एक आशा आणि अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याही ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्यांच्या मनाला फार मोठ्या प्रमाणावरती समाधान प्राप्त होत असेल, कारण त्यांचं जे ब्रीद होतं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, ते ब्रीद आज युवकांच्या माध्यमातून, युवा चळवळीच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण त्या ठिकाणी करतोय. आणि नक्कीच हे महाराष्ट्रातील युवक माझे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवतील, अशीच भावना त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी येत असेल, हीच आशा आणि अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनस्मृतीला परत एकदा अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जांबुवंत मनोहर. विविध सामाजिक चळवळी आणि वंचितांच्या हक्काचा लढाऊ चेहरा अशी जांबुवंत मनोहर यांची एका वाक्यात ओळख करून देता येईल. दलित पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. त्यानंतर कुमार सप्तर्षी यांच्या संपर्कातून युवक क्रांती दलात प्रवेश केला. वेगवेगळ्या आंदोलनात सहभाग घेऊन सामाजिक प्रश्न तडीस नेले. जांबुवंत मनोहर यांना आतापर्यंत आंदोलनात साधारणपणे 34 वेळा अटक झाली. सत्याग्रही विचारधारा मासिकातून ते सातत्यानं लेखन करत असतात. आपल्या लेखनातून सामाजिक प्रश्न मांडतानाच समाजातील त्रुटींकडे लक्ष वेधतात. त्यांचे लेख आणि कृती यांच्यामध्ये केवळ प्रगल्भ सामाजिक जाणीव आणि समाज बदलाची तळमळ दिसून येते. कोरोना काळात गरजूंसाठी सतत 2 महिने कार्यरत राहून त्यांनी अनेकांना मदत केली. कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी मदत केली. संवैधानिक राष्ट्रवादाची जोपासना आणि संवर्धन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यासाठी ते सतत कार्यरत असतात. त्यांचा पोएटिक मॅनिफेस्टो हा मराठी आणि हिंदी कविता संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे. यशवंत सिन्हा यांच्या गांधी शांती यात्रेत सहभागी होऊन महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली या राज्यांचा दौरा त्यांनी केला. वंचितांच्या अधिकाराच्या चळवळीत सहभागी होऊन अनेक आंदोलनं यशस्वी केली. सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे समाजकार्य उभारणाऱ्या अशा या लढाऊ व्यक्तिमत्वास जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचा सलाम. सर्वांना नमस्कार, राम राम, जय मल्हार, जय लवजी, प्रेज द लॉर्ड, सत श्री अकाल, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. आमचे गुरु युवक क्रांती दलाचे संस्थापक, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक हे आम्हाला नेहमी सांगतात की प्रत्येक भारतीय मनाला एक खिडकी असते आणि त्या खिडकीमध्ये प्रवेश करण्याचं हे अभिवादन हे साधन आहे. प्रत्येकाचे अभिवादन, नमस्कार करण्याची पद्धती वेगळी आहे, पण त्याचा अर्थ एकच आहे, खुश रहा, सलामत रहा. शाळेमध्ये असताना जी भारताची प्रतिज्ञा आपण घेतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आणि त्याच्या सगळ्यात शेवटच्या ओळीमध्ये आपण असं म्हणतो की त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझं सौख्य सामावलं आहे. तर तुमची सलामती, तुमची खुशाली ह्याच्यामध्ये माझंसुद्धा सौख्य सामावलं आहे. म्हणून हे तुम्हाला सलामत रहा असं म्हणणं हे एक माझं प्रतिज्ञादत्त कर्तव्य आहे आणि म्हणून मी हे ते म्हणतो आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची सलामती तर आहेच, पण त्यात एक भारतीय बांधव म्हणून माझासुद्धा स्वार्थ आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ही प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर यांच्या संकल्पनातनं, स्वप्नातनं त्यांची उडाण आहे. आणि ॲडव्होकेट शार्दूल जाधवर हे या सगळ्या संस्थेचा कारभार पाहत आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जेव्हा जाधवर इन्स्टिट्यूटची माहिती पुस्तिका
मला पाठवण्यात आली तेव्हा मला हे लक्षात आलं की यांचे प्रोग्राम्स, यांचे कार्यक्रम हे खूप चांगल्या पद्धतीने चालू आहेत आणि मला इथं बोलवल्याबद्दल ऑनलाईन का होईना पण मी त्यांचा आभारी आहे आणि ही आभार व्यक्त करण्याची ही माझी फक्त औपचारिकता नाही आहे. त्या कार्यक्रमांची लिस्ट बघितल्यानंतर मी खरोखरी त्यांच्याप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करतो. एकतर हा विषय ऑनलाईन बोलायचा आहे आणि आता मी ज्या पिढीतला आहे त्याचा ऑनलाईन शिक्षणाचा याचा काही संबंध नाही. आम्ही वह्या पुस्तकं पाठी घेऊन शिकलेलो आहे. पण तरुणांपुढे जाताना या सगळ्या माध्यमांचा आपल्याला वापर करायला लागणार आहे. आता जेव्हा तरुण म्हणतो तेव्हा विषय असा होतो की तरुण म्हणजे माझ्यापेक्षा युवा आणि माझ्यापेक्षा युवा म्हणजे तो नेमका आहे काय. तर त्यांच्यासमोर जाताना मला कायम ताण येतो आणि तो ताण असा असतो की मला हे कल्पना आहे की माझ्यानंतर जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती कोणीही असो त्याची कॅपॅसिटी माझ्या मेंदूच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त आहे. म्हणजे निसर्गाने एका स्टँडर्ड परिमापकामध्ये आपलं शरीर त्याचं बनवून झालं आहे. आता हजारो वर्ष अशाच प्रकारचं शरीर घेऊन माणसं जन्माला येतात. पण निसर्गाचा उन्नत व्हायचा स्वभाव आहे. मग काय करतो निसर्ग मानवी मेंदू उन्नत करतो. म्हणजे आता मोबाईलच्या भाषेत जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी एक कॅमेराचा ती सापशिडीची गेम असलेला आणि जस्ट थोडेसे फोटो बिटो येणारा एक साधा फोन आहे आणि तुम्ही माझ्यासमोर बसलेले सगळे जे आहात ते ॲपल 13 किंवा ॲपल 14 आहे. पण एक आहे माझ्याकडं अनुभवाचा डाटा आहे आणि तुमच्याकडं ती घेण्याची कॅपॅसिटी आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंतीच्या निमित्ताने आणि या तुमच्या तिसऱ्या जाधवर इन्स्टिट्यूट ऑफ ग्रुपच्या तिसऱ्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मला विषय दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान आणि सद्यस्थिती. तर म्हणजे आता बाबासाहेबांच्या आयुष्याचं जर समजा आपल्याला आढावा घ्यायला लागेल तर 14 एप्रिल 1891 ही त्यांचा मऊच्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि एका लष्करी छावणीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणजे एका सर्वसामान्य गावगाड्याच्या ठिकाणी त्यांचा जन्म नाही झाला. म्हणजे ज्या गोष्टी त्यांना तिथं पाहायला नाही मिळाल्या पण त्या समाजात पाहायला मिळाल्या आणि मग त्या अनुभवांचा झगडा सुरू झाला आणि त्यातनं एक संघर्षशील नेता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासमोर आले. लष्करी छावणीमध्ये जन्म झाला, त्यांचं रत्नागिरीमध्ये शिक्षण झालं, सातारमध्ये शिक्षण झालं, त्यांचं मुंबईमध्ये शिक्षण झालं, कोलंबिया विश्वविद्यापीठामध्ये ते गेले अमेरिकेमध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांचं शिक्षण झालं आणि या सगळ्या म्हणजे भीमराव आंबेडकर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जो त्यांचा प्रवास आहे या प्रवासामध्ये कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांचं योगदान आपल्याला विसरता कामा नये. म्हणून जेव्हा जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची आपण जयंती साजरी करतो तर या आधुनिक विचारांच्या राष्ट्रवादी आणि प्रगतिशील वातावरणामध्ये दलितांना, शोषितांना, वंचितांना पुढं नेण्याची भूमिका असलेल्या या दोन राजांचं आपण स्मरण केलं पाहिजे. याच निमित्ताने भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं, पाहिलं जातं. तर महात्मा गांधींचाही विसर इथं पडता नाही कामा. कारण बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेवरतीच महात्मा गांधींच्या प्रखर आग्रहामुळे ते गेले. तर त्यांनाही इथं या निमित्ताने अभिवादन करायला हवं. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामधली त्यांची जी महान कार्य आहेत त्याचा एक ओझरता पट जर आपण घेतला तर मग बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळ्याचं आंदोलन असेल किंवा काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल किंवा खोतीच्या प्रथेविरुद्ध शेतकऱ्यांच्या बाजूने ते उभे राहिले असतील किंवा शिक्षण संस्था उभी केली असेल, स्त्री कामगारांच्या फायद्यासाठी त्यांनी कायदे केले असतील किंवा कामगारांच्या फायद्यासाठी कायदे केले असतील, गोलमेज परिषदेला उपस्थित राहून ब्रिटिशांच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं असेल किंवा पुणे करार करून दलितांसाठी राखीव जागा मिळवल्या असतील आणि
1956 साली भारतीय घटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले आणि 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं. हे जे 65 वर्ष 7 महिने आणि 5 दिवसांचं आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगले, याच्यामुळे अनेकांची आयुष्य सोनेरी झाली, अनेकांच्या आयुष्यामध्ये त्यांनी बदल झाला. ही संख्या काही कोट्यावधी असेल. तर आपण जी एक लार्जर दॅन लाईफ नावाची जी एक संकल्पना मानतो, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं आयुष्य त्या संकल्पनेच्या आधारावरती जर मोजायचं झालं तर बाबासाहेबांचं आयुष्य हे लार्जर 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 दॅन लाईफ असं म्हणावं लागेल. आपण का ओळखतो बाबासाहेब आंबेडकरांना आणि कोणत्या कार्यासाठी आपण त्यांना महापुरुष मानतो, असे प्रश्न या ओझरत्या आलेखानंतर आपल्याला त्याचं मी सांगितलं. पण असं असतं की 2 वेगवेगळ्या व्यक्ती कुठंतरी वेगळ्या ठिकाणी प्रवासाला गेल्या आणि त्या 2 वेगळ्या व्यक्तींना प्रवास वर्णन जर करायला सांगितलं तर ते 2 व्यक्तींचं प्रवास वर्णन हे भिन्न भिन्न असू शकतं. तसंच एखाद्या महापुरुषाबद्दलचे 2 व्यक्तींचे विचार हे सुद्धा भिन्न भिन्न असू शकतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत तर माझं असं झालं आहे, माझ्याच आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती मला त्यांचं वेगवेगळं दर्शन झालेलं आहे. आणि त्याच्यासाठी मी एक कविता, म्हणजे मला ते त्यावेळेस असं वाटलं की बाबासाहेब आंबेडकरांचं हे काय वेगवेगळं दर्शन मला झालं, तर मी असं म्हणतो त्या कवितेमध्ये, मी जन्माला आलो तेव्हा तू भिंतीवरचा फोटो होतास. डोळे उघडले, एका दलित कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसतोच. थोडा मोठा झालो तर तू पुस्तकातला अभ्यास झालास. आणखी मोठा झालो तर तू माझ्यासाठी सण किंवा उत्सव बनलास. मग पुढे कधी चर्चेचा विषय झालास, कधी अस्मितेचा विषय झालास. तू माझ्यासाठी कधी रंग होतास, तू माझ्यासाठी कधी झेंडा होतास, तू माझ्यासाठी कधी आंदोलन होतास, कधी घोषणा होतास. माझ्या मंगल कार्यातला देव तू. नवबौद्धांच्या लग्नामध्ये तुम्ही गेलं तर बाबासाहेब आंबेडकरांचा लग्नाच्या ठिकाणी फोटो लावलेला असतो. माझ्या मंगल कार्यातला देव तूच. कधी व्यवस्थेवरती चिडलो तर माझ्या रागाचा चेव तूच. आता माझं वय वाढलं, समज आली, हा गैरसमज वाढला, तुझं नाव घेऊन घेऊन थोडा भाव देखील वाढला. आता चळवळीमध्ये युवक क्रांती दल ज्या यांनी काम करतं, तर आम्ही बाबासाहेबांचं भारतीय संविधान आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींचा सत्याग्रह या 2 गोष्टींना, म्हणून मी इथं असं म्हणतो की तुझं नाव घेऊन घेऊन थोडासा भाव देखील वाढला. या सगळ्यात आज तुला वेगळ्या रूपात शोधतो आहे. तू शक्ती आहेस की विचार, या विचारात गुरफटून आज एक संकल्प करणार आहे की थोडंसं का होईना तुला जगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे जेव्हा मी असं म्हणतो की थोडंसं का होईना मला तुझ्यासारखं जगायचं आहे, तर नेमकं मला हे पण समजून घ्यावं लागेल की बाबासाहेब काय जगले, बाबासाहेबांचं नेमकं आयुष्य काय. तर ते शोधताना हे प्रत्येक माणसाला आपापले अर्थ लागत असतात आणि तो अर्थ मलाही लागला. म्हणजे मागे फेसबुकवरती पण आता जसे व्हॉट्सअपला ग्रुप असतात, फेसबुकला पण ग्रुप असतात. 2 ग्रुपवरती अशी पोस्ट पडली की बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कमीत कमी शब्दामध्ये त्यांचं वर्णन करा. तर काही लोकांनी, म्हणजे त्या सगळ्या त्या कमेंटच्या चर्चेमध्ये 2 गोष्टी प्रामुख्यानं लक्षात आल्या. त्या 2 गोष्टी काय होत्या, तर एक चर्चा होती दलितांचे कैवारी आणि दुसरी चर्चा होती भारतीय संविधानाचे शिल्पकार. मग त्या अनुषंगाने मी त्या गोष्टीचा विचार करायला लागलो की हो, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि दलितांचे कैवारी, म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये होतो तर प्राथमिक शिक्षण घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती जो धडा होता त्या धड्याचं नावच होतं दलितांचे कैवारी. मग त्यावेळी असा प्रश्न पडला की बाबासाहेब आंबेडकर एका जातीचे, एका समूहाचे नेते होते. पण ते आत्ताच सांगितलं, समज आली, हा गैरसमज वाढला. मग या समजेतून काय होतं, माणसामध्ये शोध घेण्याची एक वृत्ती येते आणि त्या शोधातनं असं लक्षात आलं की दलितांचे कैवारी हे ठीक आहे,
पण दलिताची व्याख्या काय आहे? मग ती दलिताची व्याख्या शोधण्याचा प्रयत्न केला. मग हे लक्षात आलं की जगातली 96% संपत्ती ही 1% लोकांच्या मालकीची आहे. आणि ती ज्यांच्या शोषणाच्या आधारावरती ती संपत्ती निर्माण झाली आहे ते शोषित हे दलित. पितृसत्ताकतेच्या वरवंट्याखाली तेव्हापासून आत्तापर्यंत जेवढ्या चिरडल्या गेलेल्या महिला आहेत आणि इथनं पुढे चिरडल्या जातील त्या सगळ्या दलित. हातातोंडाशी गाठ पडताना ज्याला यातना होतात तो दलित. मग मला असं वाटलं की इतकी जर दलिताची जर व्याख्या मोठी आहे तर हे काम हे मानवमूल्यांचं काम आहे. मग मला बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे कैवारी तर वाटतातच, पण त्याचबरोबर ते मला किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त ते मला मानवी मूल्यांचे कैवारी वाटतात आणि ते चांगले. मला भारतातल्या महाराष्ट्रातल्या ज्या महापुरुषांचं दर्शन किंवा ज्यांच्या जीवनाशी एक कार्यकर्ता म्हणून, एक महाराष्ट्रात जन्माला आलेली किंवा भारतात जन्माला आलेली व्यक्ती म्हणून ज्या काही थोर महापुरुषांचं खूप अभ्यास केला असं म्हणता येणार नाही, पण ज्यांचं काही दर्शन घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये महात्मा गांधी असतील, जवाहरलाल नेहरू असतील, सरदार पटेल असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील. म्हणजे या देशाची काय की पददलित, या देशातला पददलित की या देशातला दलित कोण आहे, या देशातला जीवनाशी संघर्ष करणारा कोण आहे, तर इथं शेतकऱ्यांचं दुःख मोठं होतं. तर शेतकऱ्यांच्या दुःखासाठी चंपारणमध्ये महात्मा गांधी सत्याग्रह करतात. पंडित नेहरूंची पहिली ओळख ही शेतकऱ्यांचा नेता म्हणून आहे. सरदार पटेल बारडोलीच्या सत्याग्रहाचं, खेडा सत्याग्रहाचं नेतृत्व करून देशामध्ये उदयाला येतात नेता म्हणून. महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज ते शेतकऱ्यांबद्दल विचार करतात. महात्मा फुले शेतकऱ्यांच्या हातामध्ये त्यांच्या काळजीपोटी आसूड देतात. मग एक लक्षात आलं की या देशामध्ये जर तुम्हाला कार्य करायचं असेल तर शेतकरी आणि स्त्रिया केंद्रस्थानी पाहिजे. आणि याच रांगेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जाऊन बसतात जेव्हा ते कोकणातल्या खोतीच्या प्रथेविरुद्ध शेतकऱ्यांच्या बाजूने लढतात आणि तो लढा यशस्वी करतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला दुसरा एक महत्त्वाचा सत्याग्रह, तो सत्याग्रह यशस्वी झालेला सत्याग्रह, तो म्हणजे महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह. म्हणजे एक लक्षात घ्या की एका पाणवठ्यावरती तिथं जनावराला कोणती परवानगीची आवश्यकता नाही आहे. जनावर मस्त राजरोसपणे ते जाते. पण मनुष्याच्या एका तथाकथित अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत त्याला तिथं जाण्याची परवानगी नाही आहे. तर हे जे आहे ना, हे मानवतेच्या विरुद्धचं आहे. म्हणजे जनावराला एंट्री आणि माणसाला नो एंट्री, ऐसा कैसे चलेगा. आणि ते ठिकाण काय, ते ठिकाण आहे रायगड जिथं आहे तिथं ते ठिकाण आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे. आणि तिथं चवदार तळ्याचं सत्याग्रह, त्या सत्याग्रहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. दुसरं त्या सत्याग्रहाचं दुसरं वैशिष्ट्य की सत्याग्रह हे महात्मा गांधींनी शोधून काढलेलं नाव, त्या सत्याग्रहाला महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह. तिसरं त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं जो मांडव टाकला गेला होता, ज्या जागेत तो टाकला गेला होता ती व्यक्ती मुसलमान होती. जिथं मांडव टाकला होता त्या मांडवाच्या याच्यामध्ये एकच प्रतिमा होती आणि ती महात्मा गांधींची होती. आणि त्या लढ्याच्या घोषणा होता जय भवानी जय शिवाजी. आणि सुरबानाना टिपणीस या आपल्या एका चांगल्या मानवतावादी सहकार्याबरोबर अनुयायांच्या साहाय्याने बाबासाहेब आंबेडकर तो चवदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी करतात. आणि हे त्यांच्या आयुष्यातला एक दुसरा महत्त्वाचा सत्याग्रह. भारतीय संविधानाच्या तर ओळींमध्ये मानवी मूल्यांचा आग्रह आहे. म्हणजे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या काळात प्रकृतीची चिंता न करता स्वतंत्र भारताच्या वाटचालीची मार्गक्रमिका काय असेल. म्हणजे आपण 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वातंत्र्य झालं, स्वातंत्र्य प्राप्त केलं. त्या
त्या आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं तर वेगळंच वैशिष्ट्य आहे आणि ते जगाली पाहिलेलं आहे. आपल्या स्वातंत्र्य लढ्यातनं काही मानवी मूल्य विकसित झाली, अहिंसा, सत्य, आणि त्या ज्या देशाचं सत्याग्रह आणि या आधारावरती ज्या देशांनी स्वातंत्र्य मिळालं त्याचं संविधान कसं असेल तर ते मानवी मूल्यांच्या आधारावरती ते संविधान असलं पाहिजे. म्हणजे 1950 साली हे संविधान बनवण्यापूर्वी काही तज्ज्ञ मंडळींनी संविधान बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या त्रुटी आढळल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना, तर त्यांना हे लक्षात आलं की हे संविधान बनवण्याची जबाबदारी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरतीच दिली पाहिजे. आणि हे जे गांधींचा, भारतीय जनतेचा जो विश्वास होता त्या विश्वासाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समिती पात्र झालीच, पण जगातल्या ज्या लोकांना लोकशाही मान्य आहे, ज्या लोकांना लोकशाहीने मार्गक्रमण करायचं आहे, त्यांच्यासुद्धा विश्वासाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पात्र ठरले आणि हे एक अमूल्य दस्तावेज जगाच्या इतिहासामध्ये भारतीय संविधान म्हणून नोंद झालं. भारतीय संविधान सगळीकडे आपल्याला मिळतं, मराठीमध्येही ते उपलब्ध आहे, ते आपण वाचू शकता. पण काही महत्त्वाच्या ज्या म्हणजे कार्यकर्ता म्हणून मला त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात, त्याचं मी इथं फक्त जाता जाता नोंद घेणार आहे की भारतीय संविधान समतेचा हक्क देतं, कायद्यापुढं सगळ्यांना समान मानतं, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान याच्या आधारे भेदभाव नाकारतं, सार्वजनिक सेवा योजनांमध्ये समान संधी, अस्पृश्यता नष्ट करणं, किताब नष्ट करणं, हे भारतीय संविधान आपल्या त्याच्या भारतीय संविधानामध्ये याचा अंगीकार केला आहे. आता याच्यामध्ये 16 आणि 17 नंबरचा जो विषय तो मनुष्याच्या सायकोलॉजीशी निगडीत आहे की जन्माच्या आधारावरती तुम्हाला अस्पृश्य ठेवलं गेलं आहे, तर ती नष्ट करण्याचं आश्वासन भारतीय संविधान तुम्हाला देतं आहे. आणि त्याच जन्माच्या आधारावरती तुम्हाला किताब पण मिळालेत, तर ते किताबसुद्धा तुम्हाला वापरता येणार नाही, हे सुद्धा भारतीय संविधान सांगतं आहे. आता भारतीय संविधान तुमच्या मानसिकतेवरती म्हणजे काही ठिकाणी आघात आणि काही ठिकाणी त्याचा हे की भारतीय संविधान एका दुबळ्या समाजामधनं तो जो त्यांच्या मनामध्ये जो न्यूनगंडाची भावना आहे ती नष्ट करण्याचं आश्वासन तुम्हाला आर्टिकल 17 मध्ये देतं आहे की भारतीय संविधान अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. आणि तेच भारतीय संविधान 18 मध्ये हे सांगतंय की आम्ही जन्माच्या आधारावरती जे सन्मान मिळालेत ते नाही आहे. म्हणजे भारतातल्या नागरिकांच्या मनातनं न्यूनगंड आणि अहमगंड नष्ट करण्याचं मोठं काम भारतीय संविधान करते. स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये भाषण स्वातंत्र्य, अपराधाच्या दोषाविरुद्ध, म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्याकडे अशी कायदा आणि न्यायाची व्यवस्था आहे आणि जिचा मला एक भारतीय नागरिक म्हणून मला सार्थ अभिमान आहे की 100 निरपराध लोक सुटली तरी चालतील, अपराधी लोक सुटली तरी चालतील, पण एका निरपराधाला आपल्याकडे शिक्षा होता कामा नये. म्हणून त्या अपराधाच्या दोषसिद्धीसाठी सुद्धा आपण त्याला संरक्षण दिलं आहे. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचं संरक्षण, शिक्षणाचा हक्क, विविक्षित ठिकाणी अटकेपासून संरक्षण, शोषणाविरुद्ध, माणसांचा अपव्यापार, वेठबिगारीसाठी मनाई, कारखाने इत्यादींमध्ये म्हणजे बालकांना कामावरती ठेवण्यास मनाई. तर हे बालकांना कामावरती ठेवण्यास मनाई म्हणजे हे बालक, आजचा बालक हा उद्याचं देशाचं भविष्य आहे. तर बालकांना कामाला ठेवून त्यांचं बालकत्व चिरडणं हे देशाच्या भविष्यासाठी चांगलं नाही आहे आणि ह्याची काळजी संविधान घेतं आहे, याचं इथं आवर्जून मला उल्लेख करावासा वाटतो. हा देश अनेक धर्म आणि अनेक भाषा या सगळ्यांपासून बनलेला आहे. म्हणून भारतीय संविधान तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. हे भारतीय संविधानामध्ये जे तुम्हाला अधिकार दिलेत ते सुद्धा नागरिकांचा उत्कर्ष करणारे अधिकार आहेत. आणि भारतीय संविधान म्हणजे जेव्हा तुम्ही अधिकारांच्या बाजूनी बोलता तेव्हा तुम्हाला मूलभूत कर्तव्यांच्या बाजूनी सुद्धा बोलावं लागेल. आणि आर्टिकल 51C मध्ये जे मूलभूत कर्तव्य तुम्हाला दिलेली आहे की तुम्हाला विज्ञाननिष्ठ व्हावं लागेल, इथल्या प्रत्येक बालकाला शिक्षण देणं हा तुमचं कर्तव्य आहे, किंवा स्वातंत्र्य लढ्यातनं जी मूल्य आली त्या मूल्यांवरती तुमचा विश्वास पाहिजे, त्यांचा अपमान तुम्ही करता कामा नये, एकमेकांशी तुम्ही चांगलं वाग,
ही जी सगळ्या गोष्टी आहेत त्या भारतीय संविधानामध्ये आलेल्या आणि याच्यातनं भारताचा उत्कर्ष तर होतोच होतो, पण भारताचा उत्कर्ष कधी होईल की जेव्हा एक सक्षम विचार करणारा एक चांगला नागरिक देशात घडेल आणि ते घडवण्याचं काम भारतीय संविधान करत असतं. आणि या सगळ्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेतच, पण ती एक संविधान समिती नावाची जी गोष्ट आहे तिचंही या प्रसंगी आपण ऋण व्यक्त केलं पाहिजे आणि मी इथं ते ऋण व्यक्त करतो. म्हणजे डेमोक्रॅटिक स्ट्रक्चरमध्ये, लोकशाही ढाच्यामध्ये कधीही कुठली एक व्यक्ती काही करू शकत नाही. त्या एक व्यक्तीला अनेकांचं सहकार्य लागतं, तेव्हा ती एक व्यक्ती ती चेहरा व्यक्ती ती असू शकेल, पण तिला सहकार्य करणारी अनेक तोंडं असतात आणि ती त्यांच्या प्रतीही आपण एक कृतज्ञ समाज म्हणून आपण ते व्यक्त केलं पाहिजे. आता बाबासाहेब आंबेडकर आणि सद्यस्थितीच्या त्या टप्प्याकडे मी आता येण्याच्या याच्यावरती आहे. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर राष्ट्रवादी नेते होते. म्हणजे काय होते? म्हणजे ते काय आले गेलेल्यांना भारत माता की जय अशी घोषणा द्यायला नव्हते लावत, पण जेव्हा स्वतःचं भारतीयत्व सिद्ध करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा बाबासाहेबांनी ते योग्य पद्धतीने सिद्ध केलेलं आहे. आणि त्याचे 1-2 उदाहरणं मला माहिती आहेत की म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मुंबईमध्ये 1931 साली जेव्हा महात्मा गांधींना पहिल्यांदा भेटले तेव्हा रागाने त्यांना असं म्हणाले की मला मातृभूमी नाही आहे, कारण की माझ्या लोकांना इथं जेव्हा पशुवत यातना होतात त्या लोकांना मी माझे राष्ट्रबांधव तरी कसं मानू आणि ह्या देशाला माझा देश तरी कसा मानू. आता इतके उद्विग्न जेव्हा विचार ते एका महान नेत्यापुढे भारताच्या मांडतात तेव्हा केवढा प्रचंड संताप त्यांना आला असेल आणि केवढं त्यांना हे झालं असेल. पण ही 1931ची मुंबईमधली भेट. पण 1932 साली जेव्हा सायमन कमिशनसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जातात तेव्हा तिथं ठासून सांगतात आय एम फर्स्टली इंडियन, म्हणजे प्रथमतः मी भारतीय आहे आणि अंतीसुद्धा मी भारतीय आहे. आणि हे त्यांचं भारतीयत्व त्यांनी त्यांच्या कृतीमध्ये सिद्ध केलेलं आहे. मग ते पहिल्या आणि दुसऱ्या अनुभवाचं जेव्हा हे बोललं जातं की ते शिष्टमंडळ कोणाचं होतं? ब्रिटिशांचं शिष्टमंडळ. आणि महात्मा गांधी कुठले होते? भारतातले. तर त्यांनी हे ब्रिटिशांसमोर नाही सांगितलं, ब्रिटिशांसमोर हे ठासून सांगितलं की मी भारतीय, प्रथमताही भारतीय आणि अंतीही भारतीय. आणि त्याच्यात एक दुसरी गोष्ट लक्षात येते की महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधले जे काय वादविवाद होते किंवा त्यांच्यामधले जे काही मतभेद होते ते घरातले मतभेद होते. बाबासाहेब आंबेडकरांना ते तिथं चव्हाट्यावरती मांडायचे नव्हते. म्हणजे आता हे ओघांनी काही गोष्टी बोलायला लागतात की जेव्हा या देशाचे काय नेते बाहेर जाऊन जर असं म्हणत असतील की इथं यापूर्वी जन्माला आल्याची लाज वाटत, तर ते भारतीयत्वाच्या संकल्पनेला ते छेद देणार आहे. आणि ते मला मुद्दाम इथं नमूद करावं असं वाटतं. गोलमेज परिषदेच्या वेळेस बाबासाहेब आंबेडकर जेव्हा ब्रिटिशांशी भांडले तेव्हा इथल्या लोकांनी काय यातना दिल्या याच्याबद्दल एक शब्द, चकार शब्द ते बोललेले नाही आहेत. ते म्हणाले की ठीक आहे, याच्या आधीच्या अनेक शासन व्यवस्था होत्या त्या आम्ही सहन केल्या, पण ब्रिटिश आम्हाला तारणहार कोणत्या अधिकाराने मागतायत? तर ब्रिटिश आम्हाला तारणहार आमचे मानू शकत नाहीत. आणि त्यांनी त्यावेळेस एका चिनी टेलरची गोष्ट सांगितली. ती चिनी टेलरची गोष्ट अशी होती की एक नवीन सूट शिवायचा होता आणि त्याच्यासाठी मापासाठी एक दुसरा जुना सूट दिला. आता तो जुना सूट काही ठिकाणी फाटलेला होता. जेव्हा तो नवीन सूट शिवला गेला तर जिथं फाटलेलं होतं आधी त्या टेलरनी तो नवीन सूटसुद्धा तिथं फाडून ठेवला. तर ब्रिटिशांनी जे दलितांच्या बाबतीत जे केलं ते असंच केलेलं आहे असं ठासून सांगितलं. याच्याबद्दल कौतुक असं आहे की ज्यांच्या साम्राज्यावरनं सूर्य मावळत नाही अशा लोकांना त्यांच्याच राज्यामध्ये जाऊन त्यांना हे ऐकवणं हे एका प्रखर भारतीयाचं हे आहे. आणि त्यांना बाबासाहेबांना आपण प्रखर भारतीय मानलं पाहिजे. आणि त्या तिथल्या त्यांच्या त्यांनी जो प्रतिवाद मांडला त्या प्रतिवादाचं फलित आहे पुणे करार. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे गैरसमज मुद्दाम निर्माण केलेले आहे, ही जी कृत्रिम दरी म्हणजे काही नाही आहे. दोघंही एकमेकांच्या अनुषंगाने एकमेकांच्या म्हणजे एका बाजूनी बाबासाहेब आंबेडकर येत होते, दुसऱ्या बाजूनी गांधी येत होते.
आणि म्हणजे असं समजा आता हडपसरवरनं कोथरूडला कोणाला यायचं आहे तर केंद्रस्थानी कुठंतरी भेटायचं असेल तर तिकडनं येणाऱ्या व्यक्तीला लागलेली परिस्थिती, सिग्नल, ट्रॅफिक, त्यांनी घेतलेले बदललेले गेअर, त्यांनी कमी केलेलं ॲक्सिलेटर, हे वेगवेगळी परिस्थिती असते, तेव्हा वेगवेगळे निर्णय घेतले जातात. मुद्दा हा असतो की आपल्याला केंद्रस्थानी भेटायचं आहे. तर पुणे करार नावाचा तो दस्तऐवज आहे. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात त्यांच्या समन्वयातनं भारतातल्या दलितांना राखीव जागा आणि राजकीय अधिकार देणारं एक खूप चांगलं डॉक्युमेंट आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा तो निर्णय होता. आता हा जो पुणे कराराचा जसा एक सच्चा इतिहास आहे तसे सच्चे इतिहास आणखीन पण आपले खूप आहेत. पण आज जे आता मी बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान आणि आता सद्यस्थिती या विषयाकडं आता येतोय. आता हे जे पुणे कराराचं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधातलं जे सत्य आहे ते राजकीय पोळी भाजण्यासाठी हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा वेड्यात काढण्याचा इतिहास न बघता, काही त्याच्या मागची पार्श्वभूमी न पाहता ते केलं जातं. आणि हेच सगळ्या बाजूंनी होतं. म्हणजे या देशातला आज काय सत्य इतिहास सांगणाऱ्या माणसाला वेड्यात काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि हे काय सत्य, या देशाचा सत्य इतिहास नेमका आहे काय, तर आजचं वास्तव हे आहे की आपण हिंदू मुस्लिम देशाच्या टप्प्यावरती उभे आहोत. आणि हे चांगलं नाही आहे. याच्यातले काही खरे गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. या देशामध्ये कोणत्याही शासकाने धर्मग्रंथाच्या आधारावरती शासन केलेलं नाही. या देशाच्या इतिहासात सेक्युलरिझमच्या आधीचा जो शब्द होता त्याचं नाव होतं जहादारी. आणि इथं प्रत्येक राजाने जहादारीच्या आधारावर की म्हणजे समाजामध्ये प्रचलित गोष्टींच्या आधारावर इथं राज्य केलेलं आहे. आणि हे इथलं सत्य आहे. तो जहादारी हा शब्द तेव्हा सेक्युलरिझमच्या बदल्यात वापरला जात होता. आता मला अशा अनेक राजांची नावं आहेत की ज्यांचा संघर्ष त्यांच्या धर्मातले जे धर्मगुरू वगैरे आहेत त्यांच्याशी झालेलं आहे. पण ती जर नावं, तर माझ्यावरती पक्षपाताचा आरोप होईल, म्हणून मी ती नावं टाळतोय. पण इतिहासामध्ये तुम्ही शोध घ्या की कोणत्या राजाचं गुरूंशी संघर्ष झालेला आहे. आणि आज जे आहे, आज हे इथं आज भारत ज्या टप्प्यावरती उभा आहे तिथं तर्क, तथ्य, सत्य हे शब्द बेईमानी झालेले आहेत. म्हणजे तर्काच्या आधारावरती सत्य बोलणं हे म्हणजे तुम्ही ट्रोल होणार, तुम्ही वेड्यात निघणार, अशा परिस्थितीवरती, अशा टप्प्यावरती आपण येऊन थांबलेलो आहे. कुठल्या राजकीय विचारधारेचा हा सगळा अजेंडा आहे हे सुद्धा आपण शोधलं पाहिजे. आणि एक भारतीय समाज म्हणून या सगळ्याला आपण सुद्धा जबाबदार आहोत हे आपण मान्य केलं पाहिजे. पण एकूणच जगभरासाठीच, म्हणजे हे सगळं फक्त भारतात चाललंय असातला भाग नाही आहे. एकूणच जगभरासाठी आधुनिकता, प्रबोधन, मूल्य यांच्यासाठी हा प्रत्यावर्तनाचा काळ आहे. म्हणजे जग जेव्हा 2 पावलं पुढं जातं तेव्हा 1 पाऊल मागं येतं. तर हा 1 पाऊल मागं येण्याचा हा काळ आहे आणि त्या काळाला आपण सामोरं जातोय. आता ताप हा आजार नसतो, ताप हे रोगाचं लक्षण आहे. मग त्याच्यामध्ये आता भारतीय समाज कोणत्या तापाच्या लक्षणांना सामोरं जातोय? लिंचिंग, हे शिवीगाळ, उर्मटपणा, अहंकारी वागणं, संसद चालू न देण्यामागे सरकार पक्षाची भूमिका असणं, हे सगळं हे आजाराचं लक्षण आहे. हा मुख्य आजार नाही आहे. मुख्य आजार हा आहे की इथल्या भारतीय मातेतली जी सहिष्णू संस्कृती आहे, अँटी डेव्हलप कशातनं झाली आहे? ही सहिष्णू संस्कृती भारतीय मूल्यात जे आपण स्वातंत्र्य लढ्यातनं जी मूल्य, ती स्वातंत्र्य लढ्यात आली, पण त्यापूर्वीही या देशामध्ये त्या मूल्यांची जोपासना करणारा एक मोठा वर्ग होता.
म्हणजे चार्वाकापासनं, लोकायतापासनं, गौतम बुद्धापासनं, तुकाराम महाराजांपर्यंत ही जी समन्वयक संस्कृती आहे, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही पूर्वीपासनं आहे. आणि जेव्हा जेव्हा मी म्हणेल ते खरं हे जेव्हा बोललं जातं तेव्हा तो भारतीय संस्कृतीवरचा आघात असतो. म्हणजे हा भारत नावाचा देश हाच एकमेव जगातला असा देश आहे की तिथं मोक्ष आणि सत्य यांचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. ही मान्य केलं आहे आपण की म्हणजे कोणी हात जोडून मागेल, कोणी हात पसरवून मागेल, तो त्याला अधिकार दिलेला आहे. आणि भारतीय संस्कृती मुळात ती संस्कृती आहे की भारतीय संस्कृतीमध्ये अनेक दर्शन, अनेक परंपरा इथं आल्या आणि त्यांचा भारतीय संस्कृतीमध्ये जे काय समजा तुम्हाला सांगतो झगडा नाही म्हणता येणार, पण त्यांचं कोलॅबरेशन झालं. अनेक गोष्टी त्या संस्कृतींनी भारतीय संस्कृतीकडनं शिकल्या आणि अनेक गोष्टी भारतीय संस्कृतीने त्यांच्याकडनं शिकल्या आणि ते भारतीय संस्कृती म्हणून स्वीकारल्या. तेव्हा या देशाचं कल्चरच मिक्स आहे. आता भारतीय परंपरा संस्कृती काय आहे तर भारतीय परंपरा, भारतीय संस्कृती ही समन्वयाची संस्कृती आहे. पण भारतीय राष्ट्रवाद नावाची गोष्ट काय आहे तर भारतीय राष्ट्रवाद ही मानवी मूल्याधिष्ठित संकल्पना आहे. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वी काहीच वर्ष जगामध्ये एक राष्ट्रवादाची लाट आली. ती राष्ट्रवादाची लाट काय होती? ती जर्मन राष्ट्रवादाची लाट होती, ती इटलीच्या राष्ट्रवादाची लाट होती, एशियामध्ये ती जॅपनीज राष्ट्रवादाची लाट होती. पण ते राष्ट्रवाद हे दुसऱ्या महायुद्धामध्ये ते परिवर्तित झाले. म्हणजे मानवी मूल्य नसलेला राष्ट्रवाद हा काय 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 विध्वंस करू शकतो हे जगाने पाहिलेलं आहे. खूप लांबचा इतिहास नाही आहे, आत्ता घडलेलं आहे हे. तर तुम्हाला जेव्हा राष्ट्रवाद नावाची ही संकल्पना पुढे घेऊन जायची असेल तर तुम्हाला भारतीय, कारण की भारतीय राष्ट्रवाद हा फक्त भारतीय संस्कृतीच्या अनुभव विश्वावरती उभा नाही आहे, तो वैश्विक मानवी मूल्यांच्या संस्कृतीच्या अनुभव विश्वावरती उभा आहे. कारण अनेक संस्कृती इथं आलेल्या आहेत आणि त्या संस्कृती तुम्हाला जर पुढे घेऊन जायचं असेल आणि तुम्हाला भारतीय राष्ट्रवाद नावाची जी संकल्पना आहे त्याला जर पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्हाला मानवी मूल्यांची जोपासना करावी लागेल. आचार्य दादा धर्माधिकारी भारतीय राष्ट्रवादाला मानवनिष्ठ भारतवाद म्हणतात. हे किती त्याची गरज आहे. आणि भारताकडं संपूर्ण जग आशेने पाहतंय. म्हणजे भारत नावाचा एक अवाढव्य, एक जगातली सगळ्यात तरुणांची संख्या, एक जगातला सगळ्यात मोठा देश, तरुणांचा देश, लोकसंख्येचा देश आणि विविधतेने नटलेला देश, पण लोकशाही देश, या जगाचं लक्ष याच्यावरती आहे. आणि म्हणून जगाचं लक्ष याच्यावरती नाही आहे की भारतीय राष्ट्रवाद की भारत माता की जय. जगाचं लक्ष आहे की हे मानवाधिष्ठित भारतवाद हा कसा विकसित करतात त्याच्यावरती आहे. आणि तसं जो मानवी मूल्यांच्या विरहित जो राष्ट्रवाद असतो त्याचे परिणाम आपण भोगलेले आहेत आणि त्या परिणामांना कोणालाही सामोरं जायचं नाही. जर म्हणजे असे जर्मनीचे कोणी, जपानचे लोक कोणी भेटले तर युद्ध काय असतं हे त्यांना विचारा. आपण अजून त्या परिस्थितीला सामोरे नाही गेलो. आजचा महत्त्वाचा विषय आणि ज्याच्याकडे डोळे झाकून चालणार नाही की नेमकं हे जे आपण, पहिली गोष्ट आपण हे मान्य केलं पाहिजे. हे कधी आजार मान्य केला तर मग त्याच्यावरती उपचार शोधले जातात. आजार हा आहे की आपला देश हा द्वेषाच्या स्फोटकांवरती उभा आहे. सगळीकडे स्फोटकांचे ढिगारे दिसत आहेत. आपण एकमेकांवरती विश्वास ठेवायला तयार नाही आहोत. आपण एकमेकांचा द्वेष करत आहोत. हे सत्य ज्या क्षणाला आपण मान्य करू त्याच्यातनं बाहेर पडण्याचे मार्ग आपल्याला शोधता येतील. आणि हे का चालू आहे सगळं? हे चालू आहे हा जो राष्ट्रवाद यांना निर्माण करायचा आहे तो शोषणाच्या आधारावरती निर्माण करायचा राष्ट्रवाद आहे. आणि ही जी मूल्य आहेत ही मानवी मूल्यांच्या आधारावरती जो राष्ट्रवाद आपण आत्तापर्यंत निर्माण करण्याच्या प्रयत्नाच्या फोर्समध्ये आपण चाललेलो आहोत, याला नष्ट करून इथं हुकुमशाही वेगळ्या पद्धतीची, कुठल्या पद्धतीची, जी शोषणाच्या आधारावरती आहे आणि
असं मानणारी एक राजकीय विचारधारा जेव्हा पॉवरमध्ये असते ती काय करते, तर मग खोटे व्हिडिओ बनवले जातात, मग त्याच्यासाठी खोटे चित्रपट बनवले जातात, मग त्याच्यासाठी खोट्या बातम्या पेरण्यांचे म्हणजे काही काही चॅनल्स बघताना तर असं वाटतं की त्यांनी आधी डिस्क्लेमर द्यावं की यातलं काही खरं नाही आहे आणि हे सगळं जर असेल तर त्याला फक्त निव्वळ योगायोग समजावा. आज ते दुसऱ्या महायुद्धाचं रेफरन्स सांगत असताना लक्षात आलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये म्हणजे सुरुवातीच्या काळाला असं कानावरती यायचं की अरे जरा माणसासारखा वाग. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात किंवा आज ज्या वातावरणाच्या तोंडाशी संपूर्ण जग उभं आहे, तर असं म्हणायची पाळी येते की थोडंसं जनावरासारखं वागा. कारण जनावरं ही समवंशीय प्राण्याला नष्ट करण्यासाठी हल्ला करत नाहीत. त्यांना जेवढं लागतं तेवढंच खातात आणि गप्प बसतात. ते अणुबॉम्ब तयार करत नाहीत. त्यांना हे जग नष्ट नाही करायचं, त्यांना त्यांच्या सीमा वाढवायच्या नाहीत. असं सांगायची पाळी आली की जरा माणसासारखं नाही, जरा जनावरासारखं वागा. हे इतकं गंभीर आहे आणि हे बातम्यांच्याद्वारे, टी व्हीच्याद्वारे इवन इतकं झालं आहे की अगदी खोट्या खोट्या बालकथासुद्धा रचल्या जातात. का तर तुम्हाला इथला मानवी मूल्यांच्या आधारावरती जो राष्ट्रवाद तयार झाला आहे त्याला नष्ट करायचं आहे. आता हे सगळं का केलं जातं? हे सगळं केलं जातं तुम्हाला तुमच्यासाठी भय उत्पन्न करण्यासाठी. यापूर्वी भारताने भयाचं एक खूप मोठं उदाहरण, त्याची किंमत मोजलेली आहे. त्यावेळी मुस्लिम लीगने भारतातल्या मुसलमानांवर हे भय उत्पन्न केलं भारतातल्या मुसलमानांच्या मध्ये की अरे हा बहुसंख्य हिंदूंचा देश आहे, इथं तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला नोकरीत जागा मिळणार नाही, तुम्हाला तुमचं अमुक होईल, तुमचं तमुक होईल, तुमचं वाटोळं होईल. आणि हे भय मुस्लिम समाजामध्ये निर्माण केल्यानंतर काय झालं तर या भारत देशाचे तुकडे झाले. पाकिस्तान झाला, शेजारी बांगलादेश आहे. तर हे जे आहे ना, हे भयाचा बाजार आहे. तुम्हाला हे सगळं का सांगितलं जातंय? भय. आणि आधी तुम्ही घाबरले की मग तुम्ही द्वेष करायला शिकता. एक साध्या उदाहरणासाठी सांगतो तुम्हाला. सापाचं पिल्लू आहे, लहान सापाचं पिल्लू बघितलं तर असं खूप सुंदर दिसतं, त्यात जर रंगेबिरंगी असेल तर आणखी सुंदर दिसतं. पण त्याला चिरडायला तुम्हाला बिलकुल दुःख वाटत नाही. का? कारण तुमच्या मनामध्ये त्या सापाच्या प्रती भय आहे. त्याचं सौंदर्य तुम्ही पाहू शकत नाही. तुम्ही हा विचार करत नाही की तो साप विषारी आहे, बिनविषारी आहे, त्याला खरंच मारण्याची गरज आहे की नाही. तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल भीती आहे आणि ज्याच्याबद्दल मनामध्ये भीती असते त्याच्याबद्दल मनामध्ये करुणा येऊच शकत नाही. म्हणून हे एक भयाचा बाजार आहे ज्याच्यातनं द्वेष उत्पन्न होतो आहे. म्हणजे युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुस्तक आहे येरोडा विद्यापीठातील दिवस. पण त्या येरोडा विद्यापीठातील दिवस म्हणजे आता ते जेलला विद्यापीठ मानतात आणि प्रत्येक तुरुंगातला कैदी त्याचा एक अनुभव विश्व असतं, त्याचे काही अनुभव असतात, त्याला ते एक पुस्तक मानतात. तर जेव्हा जेलमध्ये डॉक्टर कुमार सप्तर्षी असायचे आणि खुनाच्या आरोपातल्या लोकांशी जेव्हा ते संवाद करायचे तेव्हा त्यांच्या लक्षात यायचं की प्रत्येक खुनाच्या आरोपातला जो कैदी आहे त्याचं शेवटचं वाक्य असायचं की मी आधी तो खूप पराक्रमाच्या फुशारक्या सांगणार आणि शेवटचं वाक्य हे होतं, जर मी त्याला मारलं नसतं तर त्यांनी मला नष्ट केलं असतं. म्हणजे त्या खुनाची जी प्रोसेस आहे ह्याचं उत्पन्न म्हणजे ते खून करण्याची प्रक्रिया कुठून सुरू होते तर खून करण्याची प्रक्रिया भयातनं सुरू होते. आणि हे भयंकर आहे. तर तुम्ही आत्ताचा काळ आहे की याच्यामध्ये गांधीजींचा जो संदेश होता, जो त्यांनी 1942च्या लढ्यामध्ये निर्भय बनो आणि या देशाचं सार्वभौमत्व, या देशाचं शांतता, या देशाची एकता आणि एकात्मता याच्यासाठी करो या मरोचा हा काळ आहे. पण करो या मारोचा काळ नाही आहे. म्हणजे गांधीजी असं म्हणायचे की मी कोणत्याही गोष्टीसाठी मी जीव देईल पण मी कोणत्याही कारणासाठी मी जीव घेऊ शकणार नाही. तर आपल्या तत्वांसाठी, आपल्या मूल्यांसाठी जीव देण्याचा हा काळ आहे किंवा प्राणपणाने लढण्याचा हा काळ आहे असं मला वाटतं. आता हे आजचा काळ काय, आजच्या काळाला भय परिभाषित करते.
ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं. आणि बुद्धिविरोधी लोक हे बुद्धिवाद्यांना संपवण्याच्या तयारीत आहेत. मग ही सारी परिस्थिती तुम्हाला जर हाताळायची असेल तर ती कशी हाताळता येईल. म्हणजे मी आत्तापर्यंत हे सगळं सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचा काय संघर्ष आहे, भारतीय संविधान तुम्हाला काय देतं, आत्ताची परिस्थिती काय, जो मला विषय दिला होता. पण सोल्युशन पण द्यायला लागतं. म्हणजे परवा एक छोटीशी बातमी होती जी हिटलरच्या संदर्भातली होती. तो हिटलर एवढ्या मोठ्या मोठ्या साम्राज्यांना तो भिला नाही, तो सत्याग्रहाला भिला. आणि त्यावेळेस त्यांनी सत्याग्रहाची ती मागणी, जी काही मागणी होती ती मान्य केली होती. तर हा देश कशाच्या आधारावरती ओळखला जातो. हा देश ओळखला जातो महाकारुणी तथागत गौतम बुद्धाच्या साठी. या देशाला बुद्धाचा देश मानतात. या देशाला महात्मा गांधींचा देश मानतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्यावरती जी ही लोकशाही चालते, त्या लोकशाहीचा एक मोठा लोकशाही प्रधान देश मानतात. म्हणजे ही 3 जी मूल्ये आहेत हीच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एका मोठ्या संघर्षासाठी, तयारीसाठी किंवा तो संघर्ष उभा नको राहू म्हणून ह्याच 3 तत्वांच्या आधारे तुम्हाला जावं लागेल. बुद्धाचं करुणेचं तत्व आहे. भारतीय संविधान तुम्हाला आपल्या भावाप्रती आणि हे राष्ट्र नावाचे जे आपले म्हणजे आपल्या बरोबर राहणारे ह्या देशातले जे नागरिक आहेत त्या नागरिकांशी आपल्याला चांगलं वागायला शिकवतं ते संविधान. महात्मा गांधी म्हणतात की पीड पराई जाणे रे. हे जे पीड पराई जाणे, मग ते एखाद्या जातीचं असो, धर्माचं असो, समूहाचं असो, त्यांची पराई पीड, परकाया प्रवेश जर आपण केला तर या सगळ्यानं आपल्याला पुढे मार्ग मिळण्याची शक्यता नाही आहे. यातनंच मार्ग मिळणार आहे. तर जेव्हा या गोष्टी तरुणांसमोर, कारण की हे पुढं जे काही आहे, हा देश जो तरुणांचा देश आहे त्यांच्याच हातामध्ये ही सगळी बागडोर आहे. तर या देशाचा तरुण या गोष्टी, म्हणजे ज्या द्वेषाचं वातावरण आहे किंवा कितीही समजा अंधार असेल, पण या देशाला उजेडाकडं घेऊन जाण्याचं सामर्थ्य तरुणांमध्ये आहे. आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की या देशातला तरुण या देशाला प्रगतीच्या मार्गावर, उजेडाच्या मार्गावर घेऊन जाईल. आणि या विश्वासासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या व्याख्यानाचे आयोजन करणारे जाधवार ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, त्याचे प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवार, ॲडव्होकेट शार्दूल जाधवार, सौ सुरेखा जाधवार आणि माझा कायम पाठपुरावा करणारे नानगुडे सर, आत्ता इथं आलेले अरुण आव्हाड सर, AM तोंडे सर, यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा 132व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. या देशाला समतेच्या मार्गावरती, क्रांतीच्या मार्गावरती नेणाऱ्या प्रत्येक महापुरुषाला अभिवादन करतो आणि थांबतो. थँक्यू. प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, अध्यक्ष जाधवर फाउंडेशन. आयुष्यभर कष्ट झेलत संकटांशी मुकाबला करीत मार्गक्रमण करणारे, काट्याकुट्यांचा रस्ता तुडवीत संकटांशी 2 हात करणारे, बाहेरून काटेरी पण आतून गोड, कोणाच्याही सावलीसाठी उभी राहिल्यावर स्वतःची सावली निर्माण होत नाही, तर स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी अहोरात्र झगडावे लागते, हा तरुणाईला संदेश देणारे प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर. आपला जन्म वडजी या छोट्याशा खेड्यात झाला. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, पण परिस्थितीचा आपण कधीच बाऊ केला नाही. संकट माझ्यासाठीच का असं न म्हणता मी काट्यात वाढलेला गुलाब आहे असा सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवलात. स्वतःची वाट शोधायची असेल तर ती अंतर्प्रेरणेतून शोधली पाहिजे, हाच विचार मनात कायम करून वाटेवरून आपण चालत राहिलात. थोरा मोठ्यांच्या चरित्रातून जीवनाचं तत्वज्ञान देखील आपण अंगीकारलं. त्यातूनच आपल्यासारखं अलौकिक व्यक्तिमत्व उदयास आलं, जे लाखो लोकांचं आशास्थान आणि श्रद्धास्थान बनलं.
आपण आपल्या समाजकार्याची सुरुवात क्रांतीवीर या संघटनेनं केली. महिला सबलीकरण, ग्रामस्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती असे सामाजिक उपक्रम राबवून समाजातील एक घटक बनलात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेमध्ये अधिष्ठाता या पदावर काम केलं. हजारो विद्यार्थ्यांचे आपण गुरु बनलात. पाश्चिमात्य ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि महान भारतीय संस्कृतीचा मिलाफ असणारी शिक्षण संस्था असावी असा विचार करून 1995 जाधवर शैक्षणिक संकुलाची स्थापना केली. हा म्हणता या संस्थेचा पसारा आजूबाजूला पांगू लागला. आज हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत. आपण शिक्षणाबरोबरच संस्कारांना देखील तेवढंच महत्त्व दिलं. स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, संत साहित्य अशा व्याख्यानांचं आयोजन करून मुलांना सद्विचार दिलेत. रोजगार मेळावे, करिअर गायडन्स, समुपदेशन, विकास मार्गदर्शन, स्वच्छ भारत अभियान, व्यक्तिमत्व विकास, व्यसनमुक्ती असे हजारो उपक्रम राबवून तरुणाईच्या मनात देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवली. त्यांचे मार्गदर्शक गुरु बनलात. या जगात देव कधीच भेटत नाही आणि भेटणारही नाही, पण देवमाणसं खूप भेटली. त्यातलेच आपले एक व्यक्तिमत्व. आपण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणा, आधारस्तंभ, आशास्थान आहात. आपल्या असण्यातच या संकुलाची शान आहे. पोटावरून फिरणाऱ्या हातापेक्षा पाठीवरून फिरणारा मायेचा, प्रेमाचा हात खूप बळ देऊन जातो. तेच बळ आकाशात झेपावण्यासाठी लागणारी ताकद आपल्या ठायी जमा करते. तेच बळ सर्वांना आपणाकडून मिळते. आकाशातील इंद्रधनुष्याने शोभा वाढली आकाशाची, जाईजुई चमेलीच्या सुगंधाने शोभा वाढली बागेची. जाधवर सरांच्या असण्यानेच शोभा वाढली या जाधवर संकुलाची. आपल्या भावी वाटचालीस आम्हा सर्वांकडनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. तिसरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला आपल्या संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. आत्तापर्यंतच्या दोन्हीही ऑनलाईन व्याख्यानमालेला अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये अत्यंत तज्ज्ञ लोकांनी स्वतःची व्याख्यानं दिली. या तिसऱ्या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा 10 दिवस विविध क्षेत्रामधले नामवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विविध पैलूविषयी बोलणार आहेत. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांची विचाराची पद्धती, समाजाविषयी असणारं प्रेम आणि एकूणच राज्यघटना लिहिताना त्याच्यामध्ये ज्या प्रोव्हिजन त्यांनी केलेले आहेत, या सगळ्याविषयीचं ज्ञान सखोलपणे आपल्या सगळ्याला यातून मिळणार आहे. या व्याख्यानमालेमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे. अनेक लोक ऑनलाईन हे व्याख्यानमाला पूर्ण भारतभर, भारताच्या बाहेरही आपले जे फॉलोअर्स आहेत ते पाहत आहेत. या व्याख्यात्यांचं आणि आपल्या टीमचं, की ज्या टीमनं ऑनलाईन टीमनं आपल्यापर्यंत ही व्याख्यानमाला ऑनलाईन पोचवली, कष्ट घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन व्याख्यात्यांचे रेकॉर्ड केलं आणि या ठिकाणी आपल्यापर्यंत ते पोचवलेले आहे, त्यांचेही मी आभार मानतो. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही सर्व लोक की ज्यांनी याला भरभरून प्रतिसाद दिला, त्यांचेही मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद.